आज आम्ही सकाळ तनिष्काच्या माध्यमातून वस्ताद दल ग्रुप सोबत जी रक्षाबंधनची ऍक्टिव्हिटी केली, यामध्ये जे त्यांनी सहकार्य केलं त्याला तर मी पहिले धन्यवाद बोलते। तसंच यांनी जे आम्ही एक त्यांच्याकडनं वचन घेतलं की एक बाई सगळ्या ठिकाणी सुरक्षित राहिली पाहिजे। रिक्षात बसताना महिला ही असुरक्षितता जी तिला संभव होतं की असुरक्षित आहोत आपण रिक्षामध्ये बसताना, तर ते जे भाव येतात, त्या ज्या गोष्टी होतात, जे विनयभंग होतात, त्याच्या अगेन्स्ट हे सगळेजण उभा राहून एका महिलेचं संरक्षण करणार आहेत। राखीच्या निमित्ताने भाऊ बहिणीच्या नात्याला जसं पवित्रता आहे तसंच या पवित्रतेचं ते पालन करणार आहेत असं त्यांनी सांगितलं आणि त्यांनी शपथ घेऊन जे आमच्याकडनं आज राख्या बांधून घेतल्या, तर परत एकदा मी त्यांचे धन्यवाद बोलते। माझे 2 शब्द संपले। मेरा नाम सैयद इब्राहिम। मैं आरचूल टी पॉइंट पे यहाँ पे जो प्रोग्राम लिया गया है, सबसे पहले तो तनिष्क ग्रुप के जो मैडम है, इन सभी मैडम का दिल से स्वागत करना चाहता हूँ और धन्यवाद बोलना चाहता हूँ। इन्होंने जो राखी बंधन का प्रोग्राम लिया कि एक रिक्शा वाला जो है अनसेफ जो है, तो लड़कियां महिलाएं अनसेफ समझ रही रिक्शा में सफर करने के लिए, तो हमने यहाँ पे एक प्रोग्राम रखा वस्ताद दल की तरफ से, और पूरे वस्ताद दल का सभी रिक्शा वालों को एक ही बात बोलना है कि सभी महिला अपनी बहनें समझ के बिठाओ, माँ समझ के बिठाओ, और इनको सेफ ऐसा फील होना चाहिए कि हम वस्ताद दल की गाड़ी में बैठे, संगठन की तो हम सेफ है। इस तरीके से हम सभी ऑटो चालक वालों को, ऑटो ड्राइवरों को, सभी रिक्शा वालों को हमारे तरफ से वस्ताद दल की तरफ से वार्निंग समझे या चेतावनी समझे, और सभी ये नियम का पालन करें। अपने महिला को, औरंगाबाद की जो महिला है, इनको अपनी माँ बहना समझ के घर तक पहुँचाने की जिम्मेदारी सभी लोग उठाना चाहिए। इतने बोल के मैं अपने 2 शब्द समझाता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। खरखर तर आज या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर हासोल टी पॉइंट वस्ताद दल या रिक्षा संघटनेच्या माध्यमातून ज्या आपल्या रिक्षा चालकाचे जे काही बदनाम होत आहेत, तर परंतु एक रिक्षा चालक गुन्हा करत असताना अनेक रिक्षाला त्याला तो सहन करावा लागतोय, आणि तसंच मुलीची छेडछाड होते व तसंच महिला मंडळीची सुद्धा छेडछाड होते। या माध्यमातून आमच्या सर्व रिक्षा चालक मालकांची बदनामी होत आहे। परंतु असं न होता आम्ही या ठिकाणी आज या सकाळच्या माध्यमातून व पत्रकारच्या माध्यमातून या ठिकाणी अशी मोहीम राबवत आहोत। या हप्त्यामध्ये रिक्षाबंधनाचा कार्यक्रम असून त्या निमित्ताने आमच्या आया बहिणीला जे सर्व रिक्षा चालक मालक यांनी राखी बांधण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे, व त्या माध्यमातून आमच्या सर्व रिक्षा चालक मालकांच्या जे मलिन उपमा होत आहे, तर त्याला कुठेतरी उजाळा देण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम राबवत आहोत। तरी आम्हाला सर्व रिक्षा चालक मालकाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की सर्व आमच्या मायबाप जनतेने आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा करावा। परंतु सर्वच काही रिक्षा चालक असे काही गुन्हेगार नसतात किंवा छेडछाड करत नसतात, व एक करतो तो 10 जणांना भोगतो। परंतु असं काही होत नसताना आम्ही सर्व याची दक्षता घेण्यासाठी हा कार्यक्रम व मोहीम राबवत आहोत। परंतु या ठिकाणी सर्व आपल्या आलेल्या पत्रकार बंधूंना व माझ्या सर्व रिक्षा चालक मला धन्यवाद देतो, व हा कार्यक्रम आयोजित चांगल्या प्रकारे राबवावा हेच मी विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी सगळ्यात पहिले वस्ताद दलचे सचिव आमचे मित्र इम्रान भाऊ यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि सगळ्या रिक्षावाल्यांना इथं लाडक्या बहिणींना राखी बांधण्याचे लाभ दिला। त्याबद्दल मी यांचे खूप आभार मानतो आणि त्या रिक्षावाल्यांचे पण आभार मानतो। आता आपण बी थोडं लेडीज वर्गाने थोडं हे द्यायचं की जो रिक्षावाला व्यवस्थित दिसला त्याच रिक्षात बसायचं, असं वॉन्टेड वगैरे रिक्षावाले भरपूर प्रकारचे, त्याच्यावर थोडं नियंत्रण ठेवावं अशी अपेक्षा करतो।